नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच्या मागे झालेल्या 2023च्या पोलीस शिपाई पेपरमधील जीकेची प्रश्नोत्तरे पाहत आहोत. यावरचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे. याच्या आधीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, टोटल 25 प्रश्न आहेत. तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, भारतात वस्तू व सेवा कर कधीपासून अंमलात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 1 जुलै 2017. तर भारतामध्ये वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी जो आहे तो 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेला आहे किंवा लागू झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी -% भूक्षेत्र व्यापतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 2.41. तर भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.41% भूक्षेत्र व्यापतो. पुढचा प्रश्न, पंखा म्हणजेच फॅन ऊर्जेचे कोणते रूपांतर दर्शवितो? तर पर्याय व्यवस्थित पाहिजेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. पंखा म्हणजेच फॅन आपण जेव्हा चालू करण्यासाठी बटन दाबतो त्यावेळेस काय होतं, तर विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा? तर बघा, इथे काही संस्था आणि त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या दिलेल्या, तर यापैकी आपल्याला चुकीची असणारी जोडी ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, कारण की सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले बरोबर आहे, रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद बरोबर आहे, ब्राह्मो समाज राजा राममोहन राय बरोबर आहे. परंतु चौथ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले. हे चुकीचं आहे, कारण की डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली, तर ती केलेली आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी या डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, जगातील आर्थिक संघटनांचे मुख्यालय दर्शविणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? तर बघा, इथे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला जगामधल्या आर्थिक संघटना आणि त्यांचे मुख्यालय यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर यापैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीची असणारी जोडी ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, कारण की जागतिक व्यापार संघटना याचं मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंड बरोबर आहे, युरोपियन संघ ब्रुसेल्स बेल्जियम बरोबर आहे, ओपेकचं मुख्यालय व्हिएन्ना जे की ऑस्ट्रियामध्ये आहे हे पण बरोबर आहे. परंतु चौथ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, आसियान ही जी संघटना याचं मुख्यालय काठमांडू नेपाळ म्हटले. हे चुकीचं आहे. मग आसियान संघटनेचं मुख्यालय कुठे आहे, तर ते आहे जकार्ता या ठिकाणी, जे की इंडोनेशियामध्ये आहे. इंडोनेशियाची जी राजधानी आहे जकार्ता या ठिकाणी या आसियान संघटनेचं मुख्यालय आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? लोमती दरी, भूचक्र खडक, यारदान, पंखाकृती मैदान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, लोमती दरी. तर बघा, लोमती दरी असेल, यू आकाराची दरी असेल, हिमगह्वर असेल, तर ही जी भूरूपे आहेत ती कशामुळे तयार होतात, तर हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होतात. लक्षात ठेवायचं आहे. भूचक्र खडक आणि यारदान ही जी भूरूपे आहेत ती वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होतात. भूचक्र खडक आणि यारदान ही वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे आहेत. आणि पंखाकृती मैदान जे आहे ते नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे भूरूप आहे. नदीच्या संचयन कार्यामुळे पंखाकृती मैदान हे जे भूरूप आहे ते तयार होते. तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, साखर कारखाना. तर बघा, प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय, तर निसर्गावर किंवा नैसर्गिक घटकावर अवलंबून असणाऱ्या ज्या क्रिया असतात त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणतात. जसं की मासेमारी, खाणकाम, शेती, शिकार असेल, त्याचबरोबर पशुपालन असेल, यासारख्या ज्या क्रिया आहेत यांचा प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये समावेश होतो. तर साखर कारखाना हे काय आहे, तर हे द्वितीयक आर्थिक क्रिया आहे. साखर कारखाना हे काय, द्वितीयक आर्थिक क्रिया आहे. द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय, ज्या क्रियेमध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालामध्ये किंवा उपयोगी अशा वस्तूमध्ये रूपांतर केलं जातं त्याला द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणतात. जसं की साखर कारखान्यामध्ये काय केलं जातं, तर जो कच्चा माल असतो ऊस, त्या ऊसावर प्रक्रिया करून त्याच्यापासून साखर तयार केली जाते. म्हणजे साखर कारखाना हे कशाचं उदाहरण आहे, तर ते द्वितीयक आर्थिक क्रियेचं उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सन 2020-21 नुसार सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, गडचिरोली. तर महाराष्ट्रामध्ये सन 2020-21 नुसार गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनांचं क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? तर बघा, हे सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत आणि यापैकी आपल्याला अयोग्य असणारी जोडी ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1,
कारण की दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, नागपूर येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेचा असहकार चळवळीला पाठिंबा कधी मिळाला होता, 1920 बरोबर. दांडी यात्रा कधी झाली होती, 1930ला बरोबर आहे. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कधी झाली होती, 1942ला, हे पण बरोबर आहे. म्हणजे तीनही ऑप्शन बरोबर आहेत. परंतु पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 1887 दिले, हे चुकीचं आहे. तर कधी आहे राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली होती, तर ती झाली होती 1885ला. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, हिरा या कार्बनच्या अपरूपाबद्दल अयोग्य माहिती ओळखा. तर इथे अयोग्य म्हणजे चुकीची माहिती ओळखायची. तर पहिला ऑप्शन आहे, तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे, हे विधान बरोबर आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही, हे पण बरोबर आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटले, हिऱ्याचा द्रवणांक 35 डिग्री सेल्सिअस आहे, हे पण बरोबर आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, हिरा विद्युत सुवाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. इथे काय म्हटले, विद्युत सुवाहक असतो म्हटले, हे सुवाहक चुकीचं आहे, कारण हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो, लक्षात ठेवायचे. त्याच्यामुळे अयोग्य म्हणजे चुकीची असणारी माहिती कोणती, तर ते आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, प्रांताधिकारी. तर पोलीस पाटील यांची नेमणूक जी आहे ते प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी करतात, लक्षात ठेवायचे. प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी जे असतात हे पोलीस पाटील यांची नेमणूक करतात. पुढचा प्रश्न पहा, नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याची भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढल्यास डॅश डॅश होतो. निकट दृष्टीचा दोष, दूरदृष्टीचा दोष, वृद्ध दृष्टीचा दोष की यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, निकट दृष्टीचा दोष. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याची भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढल्यास निकट दृष्टीचा दोष होतो, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, संत नामदेव. तर संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असं म्हटलं जातं. पुढे, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1757. तर प्लासीची लढाई जी झाली होती ती 23 जून 1757ला झाली होती, लक्षात ठेवायचे. आणि बक्सारची लढाई कधी झाली होती, तर ती झाली होती 1764ला. 22 ऑक्टोबर 1764ला ही बक्सारची लढाई झाली होती, हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. तर हे सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजेत आणि यापैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचा असणारा पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कारण की बघा, काकोरी कट 1925 बरोबर आहे, लाहोर कट 1929 बरोबर आहे, चितगाव कट 1930 बरोबर आहे, परंतु मिरज कट इथे 1926 म्हटले, चुकीचं आहे. तर मिरज कट जो आहे तो 1929चा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. अग्निपंख म्हणजेच विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर अग्निपंख हे जे आत्मचरित्र आहे तर ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आहे. पुढचा प्रश्न, पर्यावरण विषयी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी करण्यात आली. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 2010. तर पर्यावरण विषयी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना जी आहे ती 18 ऑक्टोबर 2010ला करण्यात आलेली, लक्षात ठेवायचे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. तर बघा, ह्याचं मुख्यालय जर विचारलं आपल्याला तर ते मुख्यालय आहे नवी दिल्लीला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना जर म्हटलं 18 ऑक्टोबर 2010 आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचं मुख्यालय जर विचारलं तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्याचबरोबर बघा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे काही क्षेत्रीय कार्यालय किंवा खंडपीठे आहेत ते किती आहेत, तर 4 आहेत. कोणकोणते आहेत, कोलकाता, भोपाळ, चेन्नई आणि पुणे. तर हे क्षेत्रीय कार्यालय सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजेत. तर तुम्ही KBCP अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतात. K म्हणजे कोलकाता, B म्हणजे भोपाळ, C म्हणजे चेन्नई आणि P म्हणजे पुणे. अशा प्रकारे KBCP या शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही या क्षेत्रीय कार्यालयांची नावे लक्षात ठेवू शकतात. प्रश्न, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते, हे वाक्य काय दर्शविते. तर पर्याय व्यवस्थित पाहिजेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. तर हे जे वाक्य दिलेलं आहे ते संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोग परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. तर हे वाक्य काय आहे, तर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही म्हटले. चीन, जर्मनी, रशिया, अमेरिका. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जर्मनी. तर बघा, संयुक्त राष्ट्रसंघाची जी सुरक्षा समिती किंवा सुरक्षा परिषद आहे हिचे एकूण
15 सदस्य राष्ट्र किंवा सभासद राष्ट्र असतात. लक्षात ठेवायचे किती, तर 15. तर या 15 पैकी 5 जे सदस्य किंवा सभासद राष्ट्र असतात ते कसे असतात, तर ते असतात स्थायी म्हणजेच कायमस्वरूपी सभासद राष्ट्र. किती, तर 5. आणि या 15 पैकी 10 जे सभासद राष्ट्र असतात ते कसे असतात, तर ते असतात अस्थायी. लक्षात ठेवायचे 15 पैकी 5 जे सदस्य राष्ट्र असतात ते स्थायी म्हणजेच कायमस्वरूपी असतात आणि 10 जे असतात ते अस्थायी असतात. तर या 5 स्थायी किंवा कायमस्वरूपी सभासद राष्ट्रामध्ये कोणत्या राष्ट्रांचा समावेश आहे, तर ते राष्ट्र आहेत पहा, फ्रान्स, अमेरिका, चीन, इंग्लंड, रशिया. तर या 5 राष्ट्रांची नावे आपण कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो, तर फेस आर अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. एफ म्हणजे फ्रान्स, ए म्हणजे अमेरिका, सी म्हणजे चीन, ई म्हणजे इंग्लंड आणि आर म्हणजे रशिया. अशा प्रकारे फेस आर या स्वरूपामध्ये या 5 स्थायी किंवा कायमस्वरूपी सभासद राष्ट्रांची नावे आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग डॅश असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 344 मीटर पर सेकंद. तर 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग जो असतो तो 344 मीटर पर सेकंद एवढा असतो. लक्षात ठेवायचे. पुढे, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲनाबिना, अझोला यांचा वापर कशासाठी करतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जैविक खते. तर रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲनाबिना, अझोला हे जे आहेत तर यांचा वापर जो आहे तो जैविक खते म्हणून केला जातो. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावात येणारे मूल्य म्हणजे, पर्याय व्यवस्थित पाहिजेत आणि योग्य उत्तर द्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर 3 GDP. तर दिलेल्या वर्षामध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावात येणारे मूल्य म्हणजेच काय, तर त्याला GDP असं म्हणतात. GDP म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 एलिशपूर. तर अमरावती जिल्ह्यामधलं जे अचलपूर नावाचं शहर आहे या शहराचं पूर्वीचं नाव जे होतं ते एलिशपूर अशा प्रकारे होतं. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलींच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते, चिखलदरा, वरुड, अंजनगाव, सुरजी, नांदगाव, खंडेश्वर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अंजनगाव, सुरजी. तर अमरावती जिल्ह्यामधला अंजनगाव, सुरजी नावाचा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. पुढचा प्रश्न पहा लास्ट, अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही असे विचारले. तर बघा, या शेवटच्या 2-3 प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न होते ते कोणत्या जिल्ह्यातले होते, तर ते होते अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई पेपरमधले. तर यातले बरेच प्रश्न अवघड होते, म्हणजे पेपर हार्ड होता असं म्हणायला हरकत नाही. तर त्यासाठी बघा, तुम्ही ज्या काही मागच्या प्रश्नपत्रिका असतील त्या जर सोडवल्या, म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न जर सोडवले तर ते येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने फायदेशीर असणार आहे. तसेच आपण जे काही प्रश्न घेत आहोत किंवा पुढे घेणार आहोत ते सुद्धा तुम्ही एकदा अवश्य बघून घ्या. ठीक आहे. तर बघा, ते प्रश्न काय विचारला होता, अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. कारण की अंबादेवी अमरावती हे ठिकाण आहे, महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र रिद्धपूर हे पण आहे, संत तुकडोजी महाराजांची समाधी मोजरी हे पण अमरावतीमध्ये आहे. म्हणजे हे तिन्ही ठिकाणे अमरावती जिल्ह्यात आहे. परंतु चौथा जो ऑप्शन आहे पुरातन शिव मंदिर गुफा सालबर्डी हे ठिकाण अमरावती जिल्ह्यात नाही. तर बघा, लक्षात घ्या, सालबर्डी हे जे ठिकाण आहे ते महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेवरती आहे. सालबर्डी हे ठिकाण महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेवरती आहे. आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नावाचा जो तालुका आहे या तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावरतीच आहे हे सालबर्डी ठिकाण. परंतु हे जे पुरातन शिव मंदिर आहे गुफेमधलं ते महाराष्ट्राच्या सीमेमध्ये येत नाही, तर ते मध्य प्रदेश या राज्याच्या सीमेमध्ये येतं. कारण की मध्य प्रदेश राज्यातील बैतूल नावाचा जो जिल्हा आहे, तालुका जर विचारलं तर तालुका आहे मुलताई. मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा आहे बैतूल आणि या बैतूल जिल्ह्यातील जो मुलताई नावाचा तालुका आहे या तालुक्यामध्ये आहे हे पुरातन शिव मंदिर गुफेमधलं सालबर्डीचं. त्यामुळे लक्षात ठेवायचे ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतले प्रश्न इथे संपलेले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.